जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अंतर्गत ज्या काही पेसा भरती आहेत म्हणजे पेसा कंत्राटी भरती, तर कंत्राटी भरती संदर्भात बघा जाहिराती जे आहे तर त्या जाहिराती सध्या येत आहे। आपण सांगितल्याप्रमाणे जो काही चालू आठवडा आहे तर ह्या चालू आठवड्यामध्ये इतर ज्या काही राहिलेल्या 13 पैकी जवळपास बघा 3 जिल्हा परिषदेच्या सध्या जाहिराती आल्या आहे आणि कालच्या दिवसाला एक महत्त्वाची जिल्हा परिषद आहे तर त्या संदर्भात जाहिराती आली आहे। तर आतापर्यंत जवळपास बघा एकूण 4 जिल्हा परिषदच्या कंत्राटी पेसा भरती संदर्भात जाहिराती सध्या बघा प्रकाशित झाले आहेत, जाहीर झाले आहे। तर त्या संदर्भात संपूर्ण जो काही डिटेल्स व्हिडिओ आहे तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे। तसंच अर्ज वगैरे कसं करायचं त्या संदर्भात देखील आपला मागील जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघू शकता। तर आत्ताची जी काही महत्त्वाची लेटेस्ट जी जाहिरात आली आहे तर ती जाहिरात संदर्भात बघा आपण माहिती घेणार आहोत। तर आतापर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद बघा नंदुरबारची पहिली जाहिरात आली होती। त्यानंतर दुसरी जी जाहिरात होती तर ती यवतमाळ संदर्भात होती, यवतमाळची जाहिरात झाली। त्यानंतर बघा नाशिक संदर्भात जाहिरात आली होती, पेसा शिक्षक भरती कंत्राटी। त्यानंतर आताची जी काही जाहिरात आली आहे 4 नंबर जिल्हा परिषद, तर ती म्हणजे जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात ही जाहिरात आहे। तर ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी जाहिरात सध्या देण्यात आली आहे तर त्याविषयी आपण बघूया। तर ही जाहिरात बघा 24/7/2024ला म्हणजे कालच्या दिवसाला सध्या या ठिकाणी बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे जाहिराती संदर्भात गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना। आणि ह्या पत्रामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आला आहे पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक असं इथं म्हटलेलं आहे। म्हणजे जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांच्याकडनं सध्या जे काही नियुक्ती प्रक्रिया असेल किंवा जी अर्ज प्रक्रिया असेल तर ती करण्यासंदर्भात इथं तसा विषय हा घेण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला या ठिकाणी जे संदर्भ आहे तर ते 2 संदर्भ सध्या वापरलेले आपल्याला दिसून येत आहे। तर ह्याच्यामध्ये सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी भरती आहे तर ही भरती म्हणजे कंत्राटी स्वरूपात असणार आहे आणि जवळपास ज्या जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या जुलै महिन्यापासून सुरू झाल्या आहे। आपल्याला माहिती आहे जवळपास 1 महिना या ठिकाणी बघा शाळा सुरू होऊन सध्या जो काही वेळ आहे तो या ठिकाणी लोटलेला आहे आणि जे आदिवासी भागातील म्हणजे पेसा क्षेत्रातील जो जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि त्यासाठी माननीय जे काही सर्वोच्च न्यायालय आहे तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला माहिती आहे की जी रीट याचिका आहे जी 17 संवर्ग संदर्भात तर त्याच्यामुळे संपूर्ण भरतीला सध्या बघा स्टे आलेला होता। जी पवित्र प्रणालीद्वारे पेसा भरती होत होती आणि त्या भरतीवर सध्या बघा जी काही स्टे आल्यामुळे रीट याचिका त्या ठिकाणी प्रलंबित असल्यामुळे भरती प्रक्रियेवर सध्या विलंब होऊ शकतो आणि त्या दृष्टीने शासनाच्या या ठिकाणी निदर्शनास आले आणि संपूर्ण जी काही भरती असेल तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी ही कंत्राटी भरती सध्या बघा करण्यातही येत आहे। तर जवळपास आतापर्यंत 4 जिल्हा परिषदेने सध्या ज्या काही पत्र असेल जाहिराती संदर्भात तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। तर जवळपास हे जे कंत्राटी जी पदं भरली जाणार आहेत तर ती कंत्राटी पदं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत या ठिकाणी बघा सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थातील शाळांसाठी खाजगी आणि संस्थाच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक आहे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद पेसा क्षेत्रातील रिक्त पदाची जी काही पदे आहे तर ती पदे पात्रता दिल्यानुसार भरण्याच्या या ठिकाणी बघा निर्देश देण्यात आले आहे। तर इथं जे काही डेट देण्यात आली आहे वरील निर्देश लक्षात घेता तालुक्यातील निवृत्त वेतन घेतले असलेल्या अथवा आपल्या तालुक्यातील अंतर्गत कायमस्वरूपी रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे कंत्राटी तत्वावर अध्यापन करण्यास इच्छुक असल्यास सोबत जोडलेले जे काही नमुना देण्यात आला आहे अर्जाचा तर त्याच्यामध्ये सध्या जो अर्ज आहे तर तो अर्ज म्हणजे या ठिकाणी 31/7/2024 पर्यंत मागवून
1 तारखेपर्यंत सध्या कार्यालयात जो काही अहवाल आहे तर तो सादर करायचा आहे. संबंधित जे काही तालुका स्तरावरनं या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने. तर ह्याच्यामध्ये सध्या तरी जे उल्लेख जो देण्यात आला आहे, कारण महत्त्वाचा जो आयुक्त स्तरावरनं जे पत्र होतं तर त्या पत्रामध्ये सध्या जे 3 प्रकारचे या ठिकाणी बघा जे कॅटेगरी करण्यात आली आहे जवळपास निवड प्रक्रियेसंदर्भात. तर पहिल्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा त्या ठिकाणी बघा विचार होईल, म्हणजे प्राधान्य होईल. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरती जे टेट 2मध्ये शिफारस पात्र झालेले आहे उमेदवार, टेट 2 परीक्षेमध्ये पेसा भरतीमध्ये शिफारस झालेले जे उमेदवार आहेत तर त्याच्यामधून विचार होईल. आणि 3 नंबरचा जो काही निवड प्रक्रियेसंदर्भात सर्वसाधारण जे उमेदवार आहे पेसा, ज्यांनी सध्या बघा कोणत्याही प्रकारची शिफारस झाली नाही आणि ते देखील या ठिकाणी बघा अर्ज करू शकणार. अशा पद्धतीने 3 प्रकारचे सध्या निवडीसंदर्भात किंवा प्राधान्यासंदर्भात निकष हे देण्यात आले आहे. पण हे जे काही पत्र सध्या इश्यू झाले आहे तर ह्याच्यामध्ये फक्त ह्या ठिकाणी जे काही सेवानिवृत्त शिक्षकांसंदर्भात सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे सेवानिवृत्त शिक्षक आहे तर ते सेवानिवृत्त शिक्षकांची जी माहिती असेल तर ती तालुका लेवलवर सध्या मागवण्यात आली आहे गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत. तर आणि ज्यांचं डायरेक्ट म्हणजे टेट 2मधून किंवा मग ज्यांचं शिफारस नाही झाली तर त्यांनी बघा संबंधित जिल्हा परिषदला तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून तिथं अर्ज नेमकं त्या ठिकाणी जे कशा पद्धतीने करायचा तर त्या संदर्भात स्वतः त्या ठिकाणी माहिती काढा. आपण देखील माहिती काढतोय, पण जवळपास जिल्हा परिषदच्या जे शिक्षण विभाग आहे तर त्या शिक्षण विभागामध्ये संपूर्ण जे काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती सध्या त्या ठिकाणी होत आहे. कारण जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये तशा पद्धतीने देखील जिल्हा परिषद कार्यालय जे आहे शिक्षण विभाग तर तिथं सध्या अर्ज प्रक्रिया सध्या जे काही जमा करायचं आहे तर तो तिथे होत आहे. आणि इतर जे जिल्हा परिषद आहे तर त्यांचं ब्लॉक लेवलला म्हणजे तालुका लेवलला सध्या अर्जाची जी काही प्रक्रिया आहे तर ती तिथून देखील होत आहे. तर संबंधित आपापल्या जिल्हा परिषदमध्ये एकदा संपर्क करून काय प्रोसेस आहे ती नेमकी तुम्ही जाणून घ्या. आपल्याला जशी माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत पोचवू. तर सध्या तरी जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात इथं 31 तारीख देण्यात आली आहे, 31/7/2024. तर त्या अनुषंगाने तशा पद्धतीने गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये जे उमेदवार असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी अर्जही करू शकतात. तर अशी एक ही महत्त्वाची अपडेट होती. आणि अर्ज नेमकं कसं करायचा, अर्जाचा जो काही नमुना आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे ती ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन बघा. अर्जाचा नमुना कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागणार, क्रायटेरिया काय असणार, संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी देण्यात आला आहे. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देखील तुम्हाला मिळून जाईल. तर असं हे एक लेटेस्ट अपडेट होती. तर अशा पद्धतीने जवळपास 13 जिल्हा परिषदमधून आजपर्यंत म्हणजे 4 जिल्हा परिषदचं सध्या या ठिकाणी पत्र हे इश्यू झाले. तर उर्वरित देखील बघा लवकरात लवकर जे काही 9 जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील संपूर्ण जे काही अर्ज प्रक्रिया संदर्भात माहिती ही अवेलेबल होईल. तर सध्या तरी ही अशी एक महत्त्वाची अपडेट होती. तर जवळपास ज्या शिक्षक भरती म्हणजे पेसा कंत्राटी भरती संदर्भात संपूर्ण प्रक्रिया सध्या स्टार्ट झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये जवळपास जे एकंदरीत अटी शर्ती ज्या असणार आहे तर त्या अटी शर्ती म्हणजे कंत्राटी पदाकरिता कमाल वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर जे काही मानधन संदर्भात आहे तर मानधन 20,000 रुपये प्रतिमाह असणार आहे. आणि कोणत्याही इतर लाभा व्यतिरिक्त असणार आहे, म्हणजे निव्वळ या ठिकाणी 20,000 तुम्हाला मानधन असणार आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी विहित अटी शर्ती मान्य असल्याबाबत करारनामा करणे आवश्यक राहील. त्यानंतर नियुक्ती प्राधिकरण यांनी दिलेली पदस्थापना मान्य राहील, याकरिता कोणत्याही प्रकारचे बाह्यस्थ दबाव आणता येणार नाही. त्यानंतर वरील सेवा वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय जो काही प्रमाणपत्र आहे तर ते त्या ठिकाणी सादर करायला पडेल. त्यानंतर 6व्या नंबरचं सदर कंत्राटी तत्वावर इतर लाभ देय ठरणार नाही. सदर नियुक्ती ही अगदी तात्पुरत्या स्वरूपात असल्याने शासन निकषानुसार कोणतेही लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा संदर्भात जे काही अटी शर्ती सध्या इथं देण्यात आल्या आहे. तर ज्या उमेदवारांचं सध्या या ठिकाणी शिफारस झाली असेल तर त्यांनी देखील इथं अर्जही करू शकतात. संबंधित जिल्हा परिषदला एकदा व्हिजिट करा आणि जे संबंधित जी काही प्रक्रिया असेल तर ती तुम्ही समजून घ्या. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच
प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.